राम राम मंडळी, आज मी आली आहे अमेरिकेच्या मार्केटला आणि तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की हे भूतांचे आयटम्स काय ठेवलेत. तर मंडळी, अमेरिकेमध्ये 31 ऑक्टोबर हा दिवस हॅलोवीन म्हणून साजरा करतात आणि हा सण अमेरिकन लोकांचा लोकप्रिय सण आहे. त्या काळी लोकांचा असा विश्वास होता की 31 ऑक्टोबरच्या रात्री मृत आत्मे परत येतात आणि या आत्म्यांना घाबरवण्यासाठी हे लोक आपली घरं भुताटकीसारखी सजवतात. भोपळ्याला भयानक असे डोळे आणि तोंड काढून त्याच्या आतमध्ये दिवे लावतात आणि आपल्या घरासमोर ठेवतात. त्यालाच जॅक ओ लँटर्न्स असं म्हणतात. घराबाहेर हे लोक कोळ्यांचे जाळे, सांगाडे किंवा दिवे लावतात जेणेकरून परिसर भयावह पण मजेशीर असं दिसावं. मी माझ्या मुलीला कॅट बनवले होते आणि हातामध्ये जॅक ओ लँटर्नचे बकेट दिले होते. लहान मुले वेगवेगळे वेशभूषा करून घराघरातून किंवा बाहेर स्टॉल्सवरून ट्रिक ऑर ट्रीट असं म्हणत चॉकलेट किंवा कॅन्डी गोळा करतात. हॅलोवीनच्या काळामध्ये अमेरिकेतील जवळजवळ सगळी दुकाने आपल्या दारावरती किंवा काउंटरवरती ट्रिक ऑर ट्रीटचे पॅम्पलेट्स किंवा बोर्ड लावतात. याचा अर्थ असा की मुलं त्या दुकानात जाऊन चॉकलेट्स किंवा कॅन्डीज घेऊ शकतात. हॅलोवीनच्या दिवशी अनेक दुकानदार वेगवेगळे भूतांचे किंवा मजेशीर पोशाख परिधान करून दुकानासमोर उभे राहतात आणि या मुलांना चॉकलेट्स देत असतात. हॅलोवीन म्हटलं की अमेरिकेत सगळीकडे वेगळीच मजा असते. तर मंडळी, तुम्हाला काय वाटतं, असं ट्रिक ऑर ट्रीट भारतात असावा का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा. बाय.